नमस्कार, मी कल्पना तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपल्याला वालाच्या शेंगाची सुकी भाजी बनवायची आहे। आता इथे बघा वालाच्या शेंगा निवडून घेतलेले आहे, स्वच्छ करून घेतलेले आहे, धुवायच्या बाकी आहे, अजून धुतलेल्या नाही। आपल्याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पण घ्यायचे आहे। आता याला घेवडा पण म्हणता कोणी कोणी, आम्ही वालाच्या शेंगा म्हणतो। त्याच्यासाठी इथे बघा शेंगदाणे घेतलेले, सुक्क खोबरं घेतलेले, अख्ख्या लाल मिरच्या घेतलेले आणि धने घेतलेले। आता आपल्याला इथे कढईमध्ये शेंगदाणे आणि सुक्क खोबरं भाजून घ्यायचं आहे। दोन्ही पण एकत्रच मी टाकलेलं आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालू, म्हणजे लवकर भाजले जातात शेंगदाणे आणि खोबरं। हे बघा आता इथे 1 मिनिटामध्ये लगेचच भाजून होतंय। भाजून झालेलं आहे, आपण आता काढून घेऊ। अगदी झटपट होणारी भाजी आहे ही डब्यासाठी। आता त्याच कढईमध्ये इथे सुक्या लाल मिरच्या आणि धने भाजून घेऊ। ते पण लगेच भाजले जातं। हे बघा कढई गरमच आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला भाजायचे सर्व साहित्य। आता इथे बघा सुक्या मिरच्या पण छान अशा कुरकुरीत होतील आणि चव पण खूप छान लागते सुकी मिरची जर टाकली तर अख्खी। आता भाजून झालेले आपण आता हे काढून घेऊ आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिक्सरमध्ये बारीक करायचं। आता त्याच कढईमध्ये बघा इथे शेंगा धुवून घेतलेले 2-3 पाण्यानं, त्याच्यामध्ये अगदी थोडंसं अर्ध्या ग्लासला पण कमी पाणी घातलेले। आपण आता शेंगा 5 मिनिटं शिजवून घेऊ मीडियम गॅसवरती। आता इथे बघा जे आपण शेंगदाणे, खोबरं, मिरच्या, धने भाजलेले आहे ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आता आपल्याला लसूण घालायचं आहे। तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर पण घातली तरी चालेल। आता इथे बघा हे बघा 5 मिनिटं झालेली आहे, पाणी पूर्ण शेंगांनी शोषून घेतलेलं आहे। बघा आपल्याला पाणी याच्यातलं काढून टाकायचं नाही, याच्यातच पाणी पूर्ण शेंगा शिजून घ्यायचे आहे। आता त्याच कढईमध्ये आपण तेल घालून घेऊ। आता तेल घातल्यानंतर इथे जिरं घालायचं आहे। आता लगेच आपण जे वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये ते घालून घेऊ। छान तेलावरती परतून घेऊ आपण। आता तुम्हाला जर पातळ भाजी करायची असेल ना, हेच वाटणामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालून वाटलं तरी पण चालेल, ग्रेव्हीची भाजी। आता इथे बघा मी सुकीच बनवणार आहे डब्यासाठी। हळद घालून घेऊ। आता याच्यावरती आपल्याला शेंगा ज्या शिजवलेल्या आहे त्या घालून घ्यायच्या आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। इथे बघा छान असं एकजीव करून घ्यायचं आणि शेंगा आपल्या पहिले शिजलेल्या, काही जास्त शिजवायची पण गरज नाही। आता इथे बघा 2 मिनिटं झाकण ठेवूया आपण। आपली बघा सुकी भाजी तयार झालेली आहे, बघू शकता। आणि सुक्या अख्ख्या मिरच्या वापरलेल्या आहे आपण। याची चव खूप छान लागते, तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करून बघा। आपल्या वालाच्या शेंगांची सुकी भाजी तयार झालेली आहे डब्यासाठी, करून बघा तुम्ही पण। हे बघा आपण अजून 1-2 मिनिटं झाकण ठेवू, भाजीला छान तेल सुटेल। हे बघा 1-2 मिनिटं झाकून ठेवलेली आहे, भाजीला तेल पण सुटलेलं आहे आणि सुगंध पण खूप छान येत होता। तयार झालेली आपली वालाची भाजी, करून बघा तुम्ही या पद्धतीने। संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद। चला भेटूया आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये।